मूर्ती बघायला मिळते आहे। सुरेख असं त्याच्यामध्ये काम केलेलं आहे, तुम्ही ते बघू शकता। तसंच वरती मोरपीस लावलेला आहे। हे पाहिजे असतील तर हमरापूरला एक आपला नवीन शॉप ओपन होते, तिथे व्हिजिट केलात तर तिथे तुम्हाला 5 फुटापासून पुढे एक 10 फुटापर्यंत मूर्त्या तिकडे केलेल्या आहे। तिकडे तुम्हाला 10 फुटाच्या मूर्त्या बघायला मिळतील। इकडे आपल्याला 1 ते 3 फुटाच्या या मूर्त्या बघायला मिळतील। नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरया। आज आपण आलेलो आहे सार्थक आर्ट यांच्या गणेश चित्रशाळेला भेट देण्यासाठी। यांच्याकडे 1 फुटापासून ते 10 फुटापर्यंत गणपतीच्या गणेश मूर्त्या बघायला मिळणार आहेत। गेल्याही वर्षी आपण त्यांची व्हिडिओ बनवली होती। गेल्या वर्षी त्यांचं पहिलं वर्ष होतं, यंदा त्यांचं दुसरं वर्ष आणि त्यांनी 2 ब्रांच ओपन केलेले आहेत। 1 ते 3 फुटाच्या ज्या मूर्त्या आहेत त्या तुम्हाला जोहे या गावातील ब्रांचमध्ये बघायला मिळणार आहे आणि 3 ते 10 फुटाच्या ज्या मूर्त्या आहेत त्या तुम्हाला हमरापूर येथील त्यांच्या शॉपमध्ये तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे। म्हणजे घरगुती आणि मंडळाच्याही मूर्त्या तुम्ही इथून बुक करू शकतात किंवा तुम्हाला होलसेल रिटेलमध्येही ते मूर्त्यांची डील करतात। तर तुम्हाला पाहिजे कच्च्या मूर्त्या किंवा रंगकाम केलेल्या मूर्त्या तर त्याही ते विक्री करतात। व्हिडिओच्या खाली मी तुम्हाला ॲड्रेस आणि त्यांचा मोबाईल नंबर देणार आहे, तर नक्कीच तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतात। आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। चला मित्रांनो, आता आपण आलेलो आहे ना सार्थक आर्टमध्ये आलेलो आहे आणि इथे आपण बघू शकतो असा आपल्याला हा डिस्प्ले इथे बघायला मिळतो आहे। तर तुम्ही ते बघू शकतात। पहिलेच आपण एक सुंदर अशी कमळामध्ये बसलेली गणपती बाप्पाची मूर्ती बघतो आहे। सुरेख अशाने त्याला डायमंड वर्क वगैरे केलेलं आहे। पाठीमागे आपण बघू शकतो मोर पिसाचा एक सुंदर असा मुकुट त्यांनी बनवलेला आहे आणि पुढे तुम्ही बघाल तर बाल रूपामध्ये आपल्याला कृष्णामध्ये आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती बघायला मिळते आहे। सुरेख असं त्याच्यामध्ये काम केलेलं आहे, तुम्ही ते बघू शकतात। तसंच वरती मोरपीस लावलेला आहे। ही एक सुंदर अशी मूर्ती आहे। पुढे आला तर आपल्याला अजून एक गणपती बाप्पाची ही मूर्ती बघायला मिळते आहे। त्याच्याच पुढे आपल्याला सिंहासनावरती तसेच वेगवेगळ्या रूपामध्ये तुम्ही इथे गणपती बाप्पाच्या मूर्त्या बघू शकतात आणि प्रत्येक मूर्तीला आहे ना तुम्हाला इथे डायमंड वर्क केलेलं बघायला मिळेल। काही काही मूर्तींना धोतर वगैरेही नेसवलेलं आहे। म्हणजे ऑर्डरप्रमाणे तुमच्याही मूर्तींना जर असं धोतर वगैरे पाहिजे असेल, फेटा वगैरे पाहिजे असेल तर ते करून देतात। पुढे आपल्याला ही एक सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती बघायला मिळते आहे। डोळ्यांचं तुम्ही आखणी बघू शकतात, बॉडी कलर बघू शकतात। प्रत्येक मूर्तीचं वेगळं आहे आणि वेगळ्या रूपामध्ये आपल्याला प्रत्येक मूर्ती बघायला मिळते आहे। इथे कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे, तुम्ही ते बघू शकता। शेडिंग बघू शकता तुम्ही, गणपती बाप्पाचं रूप बघू शकता। खूप सुंदर असं आपल्याला इथे बघायला मिळतं आहे आणि दागिने त्याला दागिने केलेले आहेत डिझाईन वर्क, तुम्ही बघू शकता। डायमंड वर्क केलेलं आहे, ते खूप सुरेख केलेलं आहे। प्रत्येक मूर्ती आपल्याला वेगळी बघायला मिळते आहे। एक सुंदर मूर्ती आहे, पिवळं पितांबर आहे। बाजूला आपल्याला लोड बघायला मिळतो आहे, आशीर्वादाचा हात बघायला मिळतो आहे आणि तुम्ही नाम बघू शकता, खूप सुंदर असं नाम आहे। तसंच पुढे आपल्याला ह्या अशा मूर्त्या गणपती बाप्पाच्या बघायला मिळतात आहेत। तर साधारण इकडे 1 फुटापासून ते आपल्याला 10 फुटापर्यंत गणपतीच्या मूर्त्या बघायला मिळतील, तुम्ही इकडे बघू शकतात। आता आपण आहे ना सार्थक आर्टच्या जोहे येथील या कार्यशाळेमध्ये आहे आणि मोठी त्यांची जी कार्यशाळा आहे ती आपल्याला हमरापूर मध्ये त्यांनी नवीन दुसरी ब्रांच ओपन केलेली आहे। तिकडे तुम्हाला 10 फुटाच्या मूर्त्या बघायला मिळतील। इकडे आपल्याला 1 ते 3 फुटाच्या या मूर्त्या बघायला मिळतील, तुम्ही ते बघू शकतात। खूप सुंदर अशा आपल्याला गणपती बाप्पाचे इकडे रूप बघायला मिळतात आहे आणि प्रत्येक कलर वेगळा, प्रत्येक पोझिशन वेगळी आपल्याला इकडे बघायला मिळते आहे। ही एक सुंदर अशी बैठक आपल्याला गणपती बाप्पाची बघायला मिळते आहे। तसंच पुढे आलं तर आपल्याला शिवशंकराच्या रूपामध्ये इथे गणपतीची मूर्ती बघायला मिळते आहे। नंदीवर बसलेली तुम्ही बघाल त्या नंदीलाही डायमंड वर्क केलेलं आहे। सुंदर अशी शंकराच्या रूपामध्ये गणपतीची मूर्ती बघायला मिळते आहे। तसंच पुढे आपण इकडे बघितलं तर आपल्याला मोरासोबत बसलेली बाल गणेशाच्या रूपामध्ये गणपतीची मूर्ती बघायला मिळते आहे। तिलाही खूप सुंदर असं डायमंड वर्क केलेलं आहे। देता घेता हात आणि हातामध्ये मोदक, एका हातामध्ये मोदक आणि एका हातामध्ये आपल्याला बासरी पकडलेली ही गणपतीची मूर्ती ते बघायला मिळते आहे। पुढे खूप सुंदर अशी ही गणपतीची मूर्ती बघू शकतो। अशा सुंदर सुंदर गणपतीच्या मूर्त्या तुम्हाला तुमच्या घरामध्ये विराजमान करायच्या असतील ह्या गणेशोत्सवामध्ये 2025ला तर नक्कीच तुम्ही सार्थक आर्टला भेट दिली पाहिजे। खूप सुंदर अशा मूर्त्या आणि युनिक अशा मूर्त्या आपल्याला त्यांच्या या कार्यशाळेमध्ये बघायला मिळतात।
पुढे आपण बघतो आपल्याला लालबागच्या राजाची मूर्ती बघायला मिळते आहे विदाऊट प्रभावळ आणि साधारण ही 2.5 फुटाची मूर्ती आहे. पुढे आलो तर आपल्याला अशा डिस्प्लेमध्ये गणपतीच्या मूर्त्या बघायला मिळतात वेगवेगळ्या रूपामध्ये. तुम्ही इथे बघू शकतात हा त्यांचा पुढे कारखाना आहे. काही मूर्त्यांचं रंगकाम बाकी आहे, काही मूर्त्यांचं रंगकाम चालू आहे, तुम्ही इथे बघू शकतात. आणि सर्व आपल्याला इकडे POPच्या या मूर्त्या बघायला मिळतात आहेत सार्थक आर्टमध्ये. खूप मोठी अशी आहे ना ही सार्थक चित्रशाळा आहे. इकडे तुम्हाला खूप विविध अशी गणपती बाप्पांची रूपं बघायला मिळणार आहे. आणि दुसरी ब्रांच आहे ना त्यांची हमरापूर येथे आहे, म्हणजे अथर्व आर्ट शाळा आहे ना त्याच्याबरोबर समोरच तिकडे तुम्हाला 3 फुटापासून ते 10 फुटापर्यंत म्हणजे मंडळाच्या मूर्त्या आहेत ना त्याही तुम्हाला तिकडे बघायला मिळणार आहेत. आणि होलसेल आणि रिटेल अशा दोन्ही ह्याच्यामध्ये ते डील करतात. म्हणजे तुम्हाला स्वतःचा बिझनेस करायचा असेल तर नक्कीच तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतात.
चला आता आपण आहे ना सार्थक आर्टचे ओनर आहेत, त्यांना आपण भेटूया. दादा नमस्कार. नमस्कार. दादा, यंदाचं आपलं दुसरं वर्ष आहे आणि आपल्याकडे किती फुटापासून किती फुटापर्यंत गणपतीच्या मूर्त्या भेटतात? 1 फुटापासून ते 10 फुटापर्यंत आपल्याकडे मूर्त्या अवेलेबल असतात. पण जर इथे 1 फुटापासून ते 6 फुटापर्यंत इथे भेटतील. आणि जर मोठ्या मूर्त्या पाहिजे असतील तर हमरापूरला एक आपला नवीन शॉप ओपन होते, तिथं व्हिजिट केलात तर तिथे तुम्हाला 5 फुटापासून पुढे एक 10 फुटापर्यंत मूर्त्या तिकडे अवेलेबल मिळतील तुम्हाला. ओके, म्हणजे मंडळासाठी 5 ते 10 फुटाचे अवेलेबल आहे. आणि दादा, मंडळाचे जर कोणाला म्हणजे कस्टमाइज पाहिजे असतील तर बनवून भेटतात, म्हणजे त्यांना पाहिजे तशी पोज पाहिजे तसे म्हणजे ज्वेलरी, कपडे वगैरे त्यांच्या आवडीनुसार देऊ शकतो आम्ही. ओके, मग साच्या फक्त आपले जे ठराविक आहेत ते? मूर्त्या ठराविक आहेत त्याच मिळतील तुम्हाला. ओके. आणि दादा, जर कोणाला म्हणजे इकडे आपल्याला होलसेल रिटेलमध्ये पाहिजे असेल तर कसं काय भाव आहे त्याचा? होलसेलमध्ये पाहिजे असेल तर 1.5 फुटाचा रेट 1600 रुपये आहे. 2 फुटाचा पाहिजे असेल तर 2100 रुपये रेट आहे. ओके. आणि म्हणजे कच्च्या मूर्त्या आपल्याकडे अवेलेबल नसतात, फक्त पेंटिंगच्या देऊ शकतो. आणि ते पण जुलैच्या आतमध्ये बुकिंग करायची असेल तरच मिळू शकतात, नाही तर मग बुकिंग आमची बंद होते. ओके. आणि दादा, जर घरगुती मूर्ती बुक करायची असेल तर शेवटची तारीख कोणती आहे? घरगुती बुकिंग करायला एक 15 ऑगस्ट पर्यंत करू शकता. असं 15 ऑगस्ट पर्यंत करू शकतो. ओके. आणि जर दादा आपल्या कार्यशाळेला भेट द्यायची असेल तर हमरापूरवरनं कसं यायचं, म्हणजे तू काय सांगशील ॲड्रेस? जर मुंबईवरनं यायचं असेल तर हमरापूर फाटा एक लागतो. हमरापूर फाट्यावरनं एक हमरापूरला जायला रोड येतो, त्या रोडने येऊ शकता. तिथनं पूर्ण मार्केट स्टार्ट होतं ते कलवापर्यंत असतं. ओके. आणि दादा, कॉन्टॅक्ट नंबर काय आहे? कॉन्टॅक्ट नंबर माझा आहे 777-698-7788. ओके. तर दादा, थँक्यू तुझा वेळ दिल्याबद्दल. आणि खूप सुंदर अशा मूर्त्या बघितल्या मी, सुरेख, आणि सगळ्यांचा कलर म्हणजे बॉडीचा कलर एक चांगला आहे. आणि प्रत्येक मूर्तीची पोज आहे ना ती वेगळी आहे, काहीतरी वेगळी आहे. आणि असंच तुझी प्रगती होत राहो. गेल्या वर्षी आपण पहिल्या वर्षी व्हिडिओ केला होता, यंदा दादाचे 2 ब्रांच आहे, पुढच्या वर्षी 4 होऊ दे, हीच गणपती बाप्पाच्या प्रार्थना. आणि दादा, थँक्यू. चला मित्रांनो, आता निघायची वेळ झालेली आहे. आशा करतो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ इथपर्यंत बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुम्हाला भेटीन पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.